श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपल्या या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आणि आज आपण बघणार आहोत ज्या लोकांचा विवाह होत नसेल, लग्न जमत नसेल किंवा ज्या घरात वादविवाद होत असतील, कायम नवरा बायकोची भांडण होत असतील, तर ती भांडणं मिटवण्यासाठी किंवा ज्यांची लग्न जमत नसेल त्यांची लग्न होण्यासाठी राशीनुसार तुम्हाला कुठला मंत्र म्हणायचा आहे किंवा काय पठण करायचं आहे, कुठलं पुस्तक तुम्हाला वाचायचं आहे किंवा कोणत्या देवाची साधना करायची आहे, हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले जे नातेवाईक असतील, मित्रमंडळी असतील त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अशी नक्की लिहा. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. पहिल्यांदा बघूया मित्रांनो की मेष राशीच्या व्यक्तींचं जर लग्न जमत नसेल किंवा काही वादविवाद होत असतील, नवरा बायकोंमध्ये भांडण होत असतील, तर त्यांनी मित्रांनो बघा की दत्त उपासना करावी. दत्त महाराजांची उपासना त्यांनी करावी आणि त्याचबरोबर गुरुचरित्राचे पठण करावे. मित्रांनो, दत्त उपासना केली आणि गुरुचरित्राचे जर पारायण तुम्ही केले तर तुम्हाला नक्कीच त्यात फरक जाणवणार आहे मित्रांनो, आणि तुम्हाला तुमच्या कामात यश नक्कीच मिळणार आहे. आणि थोडेसे प्रयत्न, देवाची साथ, यामुळे तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. त्यानंतरची दुसरी रास आहे बघा वृषभ राशीच्या व्यक्तींनी श्री सत्यनारायणाची पूजाचा पाठ केला आणि त्याचबरोबर आपल्या कुलदेवतेची पूजा केली तरी चालेल. आपल्या ज्या कुलदेवता असतात त्यांची तुम्ही पूजा केली पाहिजे. प्रत्येकाला आपली कुलदेवता असते, त्या कुलदेवतेची तुम्ही साधना करा, त्याची पूजा अर्चा करा, तुम्हाला फायदा नक्कीच होणार आहे. त्यानंतरची तिसरी रास म्हणजे मिथुन राशीच्या व्यक्तींनी श्री सूक्त अभिषेक पाठ करावा, म्हणजे श्री सूक्त अभिषेक पाठ तुम्ही केला पाहिजे. त्यानंतरची चौथी रास म्हणजे कर्क राशीच्या व्यक्तींनी गुरुचरित्राचे पठण केले पाहिजे. त्याचबरोबर श्री दत्त महाराजांची उपासना तुम्ही केली पाहिजे, म्हणजे तुम्हाला लाभ नक्कीच होणार आहे. त्यानंतरची पाचवी रास म्हणजे सिंह राशीच्या व्यक्तींनी सुद्धा गुरुचरित्राचे पठण केले पाहिजे आणि श्री दत्त महाराजांची उपासना तुम्ही केली पाहिजे. त्यानंतरची सहावी रास म्हणजे कन्या राशीच्या व्यक्तींनी सुद्धा श्री सूक्त पठण हे तुम्ही केले पाहिजे, त्यामुळे तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. त्यानंतरची सातवी रास म्हणजे तूळ राशीच्या व्यक्तींनी श्री सत्यनारायण पूजा केली पाहिजे, पाठ केला पाहिजे, सत्यनारायण पूजेचा पाठ केला पाहिजे. त्याचबरोबर आपल्या ज्या कुलदेवता असतात त्या कुलदेवतेच्या पूजा अर्चा केली पाहिजे, कुलदेवतेचं दर्शन तुम्ही घेतलं पाहिजे आणि कुलदेवतेच्या तुम्ही सेवा ही केली पाहिजे. त्यानंतर बघूया आठवी रास म्हणजे वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी गुरुचरित्राचे पठण केल्यामुळे नक्कीच त्यांच्यामधले वादविवाद असतील, लग्न जमत नसेल तर ते पूर्ण तुमचं होऊ शकतं. त्याचबरोबर तुम्ही श्री दत्त महाराजांची उपासना केली पाहिजे. त्यानंतर बघा नववी रास आहे धनुराशीच्या व्यक्तींनी सुद्धा कुलदेवतेची पूजा करावी, कुलदेवतेची सेवा तुम्ही केली पाहिजे. त्याचबरोबर सत्यनारायण पूजा व्रत आहे ते तुम्ही केलं पाहिजे. त्याचबरोबर तुमचे जे कुलदेवता असतील त्याच्या दर्शनासाठी तुम्ही गेलं पाहिजे. त्यानंतरची 10वी रास म्हणजे मकर राशीच्या व्यक्तींनी सुद्धा श्री सूक्त पठण करावे आणि त्याचे वाचन नक्की करावे. त्यानंतरची 11वी रास म्हणजे कुंभ राशीच्या व्यक्तींनी सुद्धा श्री सूक्त पठण हे केले पाहिजे. त्याचबरोबर आपल्या कुलदेवतेचे दर्शन सुद्धा तुम्ही घेतले पाहिजे. त्यानंतरची 12वी रास आहे मीन राशीच्या व्यक्तींनी कुलदेवतेची सेवा केली पाहिजे, कुलदेवतेचं दर्शन घेतलं पाहिजे. त्याचबरोबर श्री सत्यनारायण व्रतकथा पठण तुम्ही केलं पाहिजे. मित्रांनो, ह्या छोट्या छोट्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे आणि त्याचा लाभ तुम्हाला मिळणार आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अशी नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ.